PM किसान योजनेचे पैसे मिळत नाहीत, ती पेन्शन बंद झालेलं आहे. तर त्याची एक 3-4 कारणं कृषी खात्यानं आज सांगितलेली आहेत. पहिलं कारण आहे की KYC झालेलं नाही. दुसरं कारण असं आहे की आधार सीडिंग झालेलं नाही. आणि ज्यांच्या नावावर जमीन होती, त्यांचे वडील वारलेत, असे ज्या काही केसेस आहेत त्यांची एक पेन्शन बंद झालेली आहे. त्याच्यासाठी सेपरेट फॉर्म भरावा लागतो, तो कृषी खातं भरून देते. तसेच ज्यांना म्हणजे पेन्शन मिळत नाहीत त्यासाठी फेरफारचे दाखले काढून, उतारे काढून ते जोडून परत एकदा अर्ज करायचे. अशा पद्धतीनं सर्व शेतकऱ्यांनी त्या कागदपत्राची पूर्तता करून घेतली पाहिजे आणि तरच ते पैसे शासन देणार आहे. तसेच फार्मर ID काढून घ्यायचे. फार्मर ID काढण्याबाबत पुसेगाव ग्रामपंचायत तलाठी कार्यालय यांनी याच्या अगोदर प्रयत्न केलेला आहे, परंतु कित्येक शेतकऱ्यांचे फार्मर ID काढायचे राहिलेले आहेत. तरी लवकरात लवकर त्यांनी फार्मर ID काढून घ्यावेत. आणि हा जो फेरफार तुम्ही जोडणार आहात तो 2019च्या अगोदरचा असावा असं कृषी खात्याचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज सकाळी कृषी खात्याला भेट दिलेले असताना एक लक्षात आलं की पुसेगावचं कृषी खातं हे श्री सेवागिरी मंगल कार्यालय म्हणजे पब्लिक स्कूलच्या समोर गेले. तर हे कार्यालय जुनं कार्यालय जे होतं ते आमच्या मंडळापाशी म्हणजे कोंडवाड्यात होतं. तर त्या कोंडवाड्यातून म्हणजे जुन्या गावठाणात होतं. तर ते ऑफिस मंदिरापासून 2 किलोमीटरवरती नेण्याची काही आवश्यकता नव्हती. तर ते कार्यालय वर नेताना हा कुठेतरी ग्रामसभेत किंवा काहीतरी त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. आणि जुन्या ऑफिसमध्ये गोडाऊन करून जर कृषी खातं वर जात असेल आणि शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असेल तर यासारखी दुर्दैवी घटना नाही. तर ते कृषी खातं लवकरात लवकर जुन्या गावठाणात यावं यासाठी पुसेगाव मधील सर्वांनीच प्रयत्न करावा आणि शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी अशी विनंती. धन्यवाद.